हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे तुम्ही? मजेत ना? ॲक्च्युली काल ना मी एक माधुरी दीक्षितची मुलाखत पाहत होती. तर तिच्या मुलाखतीवरून मला असं जाणवलं, की कोणत्याही म्हणजे कितीही मोठा सिने स्टार असू दे, बिझनेसमॅन असू दे, बिझनेसवुमन असू दे, प्रत्येकांना स्ट्रगल आहे. प्रत्येकाचं काही ना काहीतरी ना लाईफमध्ये स्ट्रगल आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी ती पुढची स्टेप चढलेली आहे आणि मग त्यांनी इतिहास रचलेला आहे वगैरे, वगैरे. तर मला तिच्या त्या मुलाखतीचा एक किस्सा मला खूप आवडला, जो मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. महत्त्वाचं म्हणजे तिने इतकं छान तिने तो किस्सा सांगितला, की मला लिटरली असं वाटलं, की आपल्या आयुष्यामध्ये थोड्या-थोड्या संकटं येतात, थोड्या-थोड्या गोष्टी काही ना काहीतरी घडतात, तर आपण इतकं स्ट्रेस घेतो, पटकन डिप्रेसमध्ये जातं. कोणी-कोणी काहीतरी वेगळं असं पाऊल पण उचलतं. म्हणजे सक्सेस होणं, त्यापेक्षा सक्सेसफुल न होणं हे बऱ्याच लोकांना कबूलच नसतं. म्हणजे हार बर्दाश्त करता आली पाहिजे, हे त्या तिच्या अनुभवावरून मला समजलं. तर तिने मुलाखतीमध्ये सांगितलं, की 1984चा किस्सा ती सांगत होती. 1984 अबोध फिल्म तिला मिळाली. त्याच्या आधी एक तिला फिल्म च्या सेटवरती जेव्हा ती ऑडिशनसाठी गेली होती, तेव्हा तिने ऑडिशन दिले होते आणि तेव्हा तिला सगळे म्हणाले होते, "तू खूप स्किनी आहेस. तुझा फेस मॉडेलिंगचा नाही आहे किंवा तू नाही करू शकणार. तू ॲक्टिंग नाही करू शकणार. तुझं रूप ते नाही आहे." तो डायरेक्टर जो होता, तो तिला असं म्हणाला होता. तर तेव्हा माधुरी दीक्षित खूप हताश झाली होती, की "तू हे नाही करू शकणार. तुझा रोल तू रोलमध्ये फिट नाही बसणार किंवा तू खूपच स्किनी आहेस वगैरे, वगैरे. खूप तिला निगेटिव्ह माइंडसेटने घरी पाठवलं होतं आणि जेव्हा ती तिच्या आईला भेटली, तिच्या आईला तो किस्सा तिने सांगितला, तेव्हा ती खूप इमोशनल होऊन सांगत होती, की "आई मला असं-असं म्हणालं, कदाचित मी हिरोईन म्हणून नाही चमकणार किंवा माझ्यासाठी हे करिअर नाही आहे. मला मला असं सांगितलं गेलं आहे आता, की मी त्याच्यामध्ये फिट नाही बसणार आहे. मी या करिअरसाठी नाहीच बनली आहे." तेव्हा ती खूप रडताना तिचे अश्रू आईने पुसले आणि आई तिची म्हणाली, की "तू रडू नकोस. हे बघ, इंडियाची पॉप्युलेशन ना बिलियनमध्ये आहे. बिलियन लोकांमध्ये एक माणूस तुला फक्त म्हणाला, की तू स्किनी आहे किंवा तुझा फेस हिरोईन टाईपचा नाही आहे किंवा तू त्या रोलमध्ये फिट नाही बसत आहे. मग तो एक व्यक्तीच्या निगेटिव्ह कमेंट्सवरून बाकी लोकांकडे तू दुर्लक्ष करू नकोस. तू स्वतः जशी आहेस ना, तशी खूप बेस्ट आहेस. फक्त तू स्वतःकडे लक्ष ठेव आणि तू जे काही मूव्हीज करशील, तू जे काही काम करशील, ते प्रामाणिकपणे कर आणि तू तुझा बेस्ट देत राहा कायम. कारण तुझ्या बेस्ट देण्यानेच तुला पुढचं यश तू खेचून आणशील. एक ना एक दिवस जे आता तुला रिजेक्ट करतायत ना, ते तुला साईन करतील. हा विश्वास ठेव आणि हा विश्वास आईने तिच्या दिला. तिनेही तिच्या आईला विश्वास दाखवला, की "आई तू म्हणतेस ते खरं आहे आणि मी ते करून दाखवेल." आणि माधुरीने खरंच तिच्या आईचं ऐकलं आणि तिने पुन्हा कधीही मागे वळून पाहिलं नाही आहे. त्याच्यानंतर अबोध फिल्म ओके, ओके ठरली बॉक्स ऑफिसवर पण नंतर तेजाबने जादू केली आणि तेजाबने अशी काही जादू केली, की नंतर जे तिच्याविषयी निगेटिव्ह कमेंट सगळे बोलत होते, तर त्यांनी मान्य केलं, शी इज द फेस, शी इज द बेस्ट अँड शी इज द फ्युचर ऑफ इंडियन बॉलिवूड इंडस्ट्री. तर मग हेच आहे, की एकदा सिद्ध झालं ना, की प्रसिद्ध व्हायला वेळ नाही लागत मित्रांनो. त्याच्यामुळे सिद्ध होण्यापर्यंतचा जो स्ट्रगल असतो ना, तोपर्यंत पेशन्स ठेवावे लागतात आणि तोपर्यंत नक्की लकीली कोण ना कोणतरी अशी व्यक्ती आपल्याला भेटते जी समजावते, आपलं म्हणून, की "तू मागे वळून पाहू नकोस" वगैरे, वगैरे. कोणी ना कोणीतरी असतं आणि त्या व्यक्तीचं ऐकणं गरजेचं असतं. कारण लगेच निगेटिव्ह माइंडसेट करून चालत नाही. तेच जर त्या दिवशी जर माधुरीने निगेटिव्ह माइंडसेट केलं असतं आणि मागे वळून पाहिलं असतं, आज आपल्याला इतकी मोठी सुपरस्टार इंडियाला मिळाली नसती. त्यामुळे प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रगल असेल, काही ना काहीतरी कष्ट असतील, दुःख असतील, सगळं मला मान्य आहे. पण त्यातून पण संयम ठेवा. ना एक दिवस यश खेचून आणाल तुम्ही. या स्टोरीमधून मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. प्रत्येकाला दुःख असतं. फक्त संयम ठेवा. कारण ऊन, सावली आणि सुख आणि दुःख हे एकमेकांशी बांधलेले आहेत. तुम्ही सुखाला बोलवलं तर सुखाच्या खांद्यावरती दुःख बसलेलं असतं. त्यामुळे सुखाबरोबर दुःख पण आपल्याबरोबर येतं. त्यामुळे
दोन्ही एकदम असल्यामुळे ते लागोपाठ येतच असतात. ऊन, सावली, सुख-दुःख. त्यामुळे थोडा संयमाने वागूयात ना आणि काही स्ट्रगल आलं, दुःख आलं, तर ते पचवण्याची ताकद ठेवूयात. आयुष्य खूप सुंदर आहे. मस्त जगूयात आणि मस्त एन्जॉय करूयात. अशाच नवीन मोटिव्हेशनसाठी आभार रसाळ या माझ्या पेजला नक्की फॉलो, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक यू.